मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर नगर परिषद निवडणूक मोठ्या उत्साहात आणि शांततेमध्ये पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीनं दणदणीत असा विजय मिळवत 27 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. सेवा समितीचा झेंडा संगमनेर नगर परिषदेवरती फडकवत नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे. निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा टप्पा पूर्ण झालाय. स्वीकृत नगरसेवक म्हणून सोमेश्वर दिवटे, जावेद पठाण आणि रचना मालपाणी यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्ष सौ मैथिलीताई तांबे यांनी C24 तास या वृत्तवाहिनीशी बोलताना अधिकृत घोषणा केली आहे. तर यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय की उपनगराध्यक्ष पदाची निवड 13 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सेवा समितीची सत्ता अधिक मजबूत होत आहे. येत्या काळामध्ये शहराच्या विकासासाठी सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडेच आता संपूर्ण संगमनेर शहराचं लक्ष लागलंय. संगमनेर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये एक फार मोठं यश हे संगमनेर सेवा समितीला मिळालेलं आहे आणि हे इतकं मोठं यश आहे की याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे की कशा पद्धतीने आम्ही संगमनेरमध्ये काम करणार आहे. संगमनेर 2.0चा एक जाहीरनामा घेऊन, एक विजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढलो आणि लोकांनी 70% मतं देऊन एक फार मोठा विश्वास आमच्या संगमनेर सेवा समितीवर दाखवलेला आहे. आणि म्हणूनच या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे सहभागी होते. सगळ्यांनी खूप चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. मात्र शेवटी जागा स्वीकृतच्या ज्या आहेत त्या 3च असतात आणि त्याच्यामुळं फार मोठी तारेवरची कसरत खऱ्या अर्थाने सगळ्या नेतृत्वाची झाली आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीतून आम्ही काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. एक जागा जी आहे ती संघटनेसाठी आम्ही ठेवली. त्याच्यामध्ये सोमेश्वर दिवटे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांना पहिलं संधी देण्याचं खरं तर निर्णय झाला. तिथेच निखिलजी पापडेजा जे आहेत ते देखील शहर अध्यक्ष आहेत, त्यांनाही संधी देण्याचा निर्णय झाला. निखिलजीच विनंती केली की सोमेश्वर ज्येष्ठ असल्यामुळे त्याला पहिली संधी मिळावी आणि दुसरी मला मिळावी, म्हणून त्या पद्धतीचं नियोजन हे आमच्या अंतर्गत त्याच्यात झालं. त्याचबरोबर दुसरी जागा जी आहे त्याच्यामध्ये जावेद पठाण यांना संधी दिलेली आहे, जे अतिशय धडाडीने पहिल्यापासून संगमनेर सेवा समितीमध्ये कार्यरत आहेत. आणि तिसरी जी जागा होती ती सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा एका व्यक्तीला द्यावी अशी भावना संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या नगरसेवकांनी मांडली आणि ती जागा आम्ही रचना मालपाणी यांना या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीने या सगळ्या स्वीकृत सदस्यांच्या अर्ज आज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे. उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांच्या निवड जाहीर होतील आणि त्या पद्धतीने भविष्यात ते चांगल्या पद्धतीने काम करतील. आता उद्या उपनगराध्यक्षाची निवडणूक आहे. उपनगराध्यक्षासाठी अजून आमचा निर्णय झालेला नाही. पक्षाची जी बैठक असते, पार्टी मीटिंग ज्याला आपण म्हणतो, ती उद्या सकाळी होईल आणि त्याच्यामध्ये उपनगराध्यक्षासाठी कोणाची निवड करायची त्याबाबतचा निर्णय सगळे नगरसेवक एकत्रित बसून करतील. ज्या इतर ज्या हे करायच्या निवडी करायच्या त्या कधी होतील? सभापतीच्या निवडी साधारणतः एक 8-10 दिवसामध्ये होतील आणि त्याच्यामध्ये देखील आमचा प्रयत्न हाच राहील की ज्यांना ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा चांगल्या लोकांना या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आम्ही
करणार आहे आणि त्याचप्रमाणे स्वीकृतमध्ये देखील अनेक लोकांना अजूनही चांगलं काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न हा आम्ही भविष्यात देखील करणार आहे. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.